स्मार्ट अहमदनगर न्यूज। नाशिक जिल्ह्यातील पत्रकार मारहाणीच्या घटनेचा कराडमध्ये निषेध। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांना झालेल्या घटना कराडमध्ये पत्रकारांच्या वतीने आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देऊन निषेध करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काही गावगुंडांनी मारहाण केली होती। ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेकडे राज्य सरकारने घटनेची गंभीरता ओळखून लक्ष द्यावे। संबंधित गुन्हेगारांवरती पत्रकार संरक्षण हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे त्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास मोहिते आणि डिजिटल मीडियाचे सातारा जिल्हा संघटक शरद गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मार्फत देण्यात आले। यावेळी पत्रकारांच्या वतीने या संबंधित घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी निवेदन देताना डिजिटल मीडिया कराड तालुका अध्यक्ष संतोष वायदंडे, पत्रकार तन्मय पाटील, वसीम सय्यद, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आबासाहेब वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे, निलेश घोडके यांचे सह कराड तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जी माहिती म्हणजे आणि जे व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभचे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी जे नाशिकवरून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात। म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात। कानूनी आहे काही कानूनी आहे काही कल्पना नाही, पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेस मंडळी आहोत। आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात। आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काट्यांनी मारलं,